आजच्या पश्चिम विदर्भ स्तरीय सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्यवर पुरुषोत्तम आवारे पाटील, संपादक दैनिक अजिंक्य भारत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडून आजच्या या सत्यशोधक संमेलनाचं उद्घाटनपर या ठिकाणी विचार मांडावे। मान्यवर पुरुषोत्तम आवारे पाटील, संपादक दैनिक अजिंक्य भारत। दिवसा गाव लक्ष झाडून रात्री समाजाच्या मेंदूंमधला अंधश्रद्धांचा कचरा स्वच्छ करणारे दगदगत वैराग्य कर्मयोगी गाडगे बाबा, जगाच्या अनेक विद्यापीठांमध्ये आजही ज्यांच्या विद्वत्तेचा अभ्यास सुरू असतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि ज्यांनी या बहुजन समाजाला, मूल निवासी समाजाला प्रवाहाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व मूल निवासी महानायक आणि महानायिकांना विनम्र अभिवादन करतो। सर्वप्रथम पश्चिम विदर्भ स्तरीय सत्यशोधक संमेलनाचं आजचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। बंधूंनो, जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आदरणीय मेश्राम सरांनी शरद पवारांना घेऊन सत्यशोधक परिषद घेतली, त्या परिषदेचं आणि एकूणच वामन मेश्राम आणि शरद पवारांच्या भेटीचं ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या मीडियामध्ये चर्वित चर्वण झालं, वेगवेगळ्या पद्धतीने शंका कुशंका राजकीय, त्यात काही संधी शोधण्याचे प्रयत्न ते भरपूर झालं। परंतु या निमित्तानं मी मेश्राम सरांचं भाषणही त्या परिषदेतलं पूर्ण ऐकलं की ज्या व्यक्तीला सत्यशोधनाची परंपरा आहे, ज्यांच्या आईपासून परंपरा आहे, अशा शरद पवारांचा आणि वामन मेश्रामांचा या निमित्ताने वैचारिक संगम झाला, हे महाराष्ट्रात मला वाटतं एक चांगलं लक्षण आहे। ही मैत्री पुढे निश्चितपणे वाढत जावी आणि त्यातून राजकीय सत्य शोधन सुद्धा व्हावी अशी अपेक्षा करणाऱ्यांपैकी एक मी पत्रकार आहे। सत्यशोधक या विचारधारेला 150 वर्षाचा इतिहास आहे। त्याही पूर्वी अगदी वेदकाळात आपण गेलो तर हजारो वर्षाचा सत्यशोधनाचा इतिहास आहे, अगदी चारवाक परंपरेपासून। ज्या ज्या व्यवस्थेनं सत्यशोधनाचे प्रयत्न केले, ज्या ज्या व्यवस्थांनी संस्कृतीच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला, ही संस्कृती एवढी बिनंदर निघाली की त्या संस्कृतीनं हे बंड करणारे सगळे घटक गिळंकृत करण्याचं काम केलं। चार्वाकांची परंपरा त्यासाठी आपल्या समोर उत्तम उदाहरण आहे। ज्या चार्वाकांनी देव नाकारला, वेद नाकारलं, वेदाचं प्रामाण्य नाकारलं, आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारलं, म्हणजे हे सत्यशोधनाची परंपरा चार्वाकापासून जी सुरू होते, ज्यांचे आदर्श महात्मा बुद्ध असतात, या सगळ्या चार्वाकांच्या विचारांना मारण्याचं काम आणि या निमित्ताने पुढे आपल्याला आपल्या देशामध्ये दिसते की एवढी प्रचंड चार्वाक परंपरा आणि सत्यशोधनाची परंपरा वाढली होती की या देशात वैदिक व्यवस्थेला देशाच्या 4 कानाकोपऱ्यात 4 शंकराचार्य नेमावे लागले आणि या सगळ्या चार्वाकांच्या कत्तली घडवून आणाव्या लागल्या। इतपत या सगळ्या व्यवस्थेची मदल आपल्याला आपल्या सगळ्या इतिहासामध्ये दिसते। मला नेहमीच एक पत्रकार म्हणून आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून असं वाटते की सत्यशोधनाची चाळ कुणाला नाही। सत्यशोधन हे आवडत नाही, कारण सत्यशोधन हे जगावं लागते। सत्यशोधनाचे शब्द फेकून तुम्हाला टाळ्या घेता येतात, परंतु सत्यशोधन जगणं हे अतिशय कठीण असं मूल्य आहे।
राजकीय व्यवस्थेत जे सत्यशोधन नेहरूंना कधी आवडलं नाही आणि तेच सत्यशोधन आताच्या मोदींना सुद्धा आवडत नाही, ही एवढी मोठी सत्य नाकारण्याची परंपरा आपल्या देशात दुर्दैवाने निर्माण झालेली आहे आणि ती अतिशय प्रभावी आहे. या सगळ्या प्रभावी परंपरांनी आमच्यात इतके मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण केले आणि पहिल्यांदा ते मतभेद निर्माण व्हावे त्याच्यासाठी सगळ्या बहुजनांची प्रतीक जी आहेत, त्यांची प्रेरणास्थान आहेत, हे पहिल्यांदा विद्रूप केले, ते मलिन केले, ते बदनाम केले. एक मानसिक सिद्धांत असा सांगतो की माणसाची प्रेरणा स्रोत जेव्हा बदनाम केली जातात, मलिन केली जातात, भ्रष्ट ठरवली जातात, तेव्हा तो माणूस मानसिकरित्या खचतो आणि त्याचं इतरत्र कुठेतरी लक्ष डायव्हर्ट होण्याचं काम होतं. गेली अनेक वर्षांनी प्रामुख्यानं 2014 पासून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर हे काम होत आहे. सुरुवातीला आधीही काम या देशात झालं, महाराष्ट्रात प्रामुख्यानं झालं. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात हे ठरवून काम झालेलं आहे. बहुजन समाजाची जेवढी प्रेरणास्थानं होती, प्रतीकं होती, त्या प्रतीकांवर पहिल्यांदा प्रहार करायचा हे काम व्यवस्थेनं जाणीवपूर्वक केलेलं आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या पत्रकारितेचं जेव्हा नाव येते, प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या पत्रकारितेचं जेव्हा नाव येते, तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांशिवाय दुसरं नाव तुम्हाला आठवत नाही. मी अनेकदा सांगतो, आम्ही महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून नवी चळवळ पत्रकारांची उभी केली. राज्यभरात 5-5.5 हजार पत्रकार जमा केले आणि त्यांना मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला पत्रकारितेचे आदर्श म्हणायचे आहे तर तुम्हाला केसरीकार टिळक आठवतात, तुम्हाला आचार्य अत्रे आठवतात, बाळशास्त्री जांभेकर आठवतात, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला पत्रकार दिसत नाही. तो पत्रकारितेचे आदर्श म्हणून तुमच्या मनात, तुमच्या मेंदूमध्ये एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. महात्मा फुलांमधला पत्रकार तुम्हाला दिसत नाही, जे जवळकरांमधला पत्रकार दिसत नाही, तानुबाई बिर्जे सारखी पत्रकार तुम्हाला दिसत नाही, जी पतीच्या निधनानंतर प्रत्यक्ष वर्क करून अतिशय झाल अग्रलेख लिहून या समाजातल्या सुख दुःख आणि वेदना समाजासमोर मांडते आणि धार्मिक चिकित्सा पण करताना दिसते. म्हणून मीडियाच्या क्षेत्रात सुद्धा झोपेचं सोंग घेणारी अनेक माणसं आहेत. या माणसांना जागवण्याचं काम कठीण आहे. एकदा झोपलेला माणूस जागावू शकेल, पण जो स्वतःला शहाणा वर्ग समजतो, या देशातली पत्रकारिता, महाराष्ट्रातली पत्रकारिता, मराठी पत्रकारिता असो की हिंदी पत्रकारिता असो, जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेतलेली पत्रकारिता दुर्दैवाने दिसते आणि ही सगळी जशीची तशी एका व्यवस्थेनं खिशात टाकलेली आहे आणि त्याचे परिणाम असे झाले की आजच्या घडीला महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातला संपूर्ण मीडिया विकल्या गेलेला आहे. हे पत्रकार म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मला वाईट वाटतं हे सांगताना. सत्यशोधनाची जी परंपरा होती ती परंपरा धर्मचिकित्सेपासून सुरू होते, अगदी चार्वाकाच्या परंपरेपासून सुरू होते, पण सत्य शोधन कुणाला आवडत नाही. आताची परिस्थिती तशी आहे. सत्य बोललेलं बापाला सुद्धा आवडत नाही की मुलगा एखादा सत्य बोलेल. व्यसनमुक्तीवर बाप भाषण देऊन आला आणि पोराने सांगितलं की बाबा तुम्ही तर घरी तंबाखू खाता किंवा सिगरेट ओढता, तर त्या मुलाच्या कानफाटात मारण्याचं काम बाप करतो. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, परंतु सत्य शोधन आणि सत्याचा शोध कुणालाही आवडत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मीडियाच्या क्षेत्रात सुद्धा तेच झालं. सातत्याने आपण आज असं म्हणतो की 2014 पासून देशात जे वातावरण निर्माण झालं की व्यवस्थेच्या विरोधात, भाजपच्या विरोधात, संघाच्या विरोधात, त्यांच्या इतर सगळ्या धार्मिक संघटनांच्या विरोधात चिकित्सा करणारी, वक्तव्य करणाऱ्या माणसांना मोजून त्यांची यादी करून एक तर मारलं जातं किंवा त्यांच्यावर आर्थिक मारा करून व्यवस्थेच्या बाहेर ते कसे फेकले जातील याचा प्रयत्न होतो. हा प्रयत्न आजपासून नाही, खूप वर्ष हा प्रयत्न आहे. ज्यांना आपण पत्रकारितेचे महर्षी म्हणतो त्या आचार्य अत्रेंच्या पत्रकारितेचे एकूण सगळे किस्से पहा. अकोल्याशी संबंधित किस्सा आहे म्हणून मी सांगतो की इथले नानासाहेब वैराळेंपासून जे बहुजन समाजाचे इथले खासदार होते, त्यांचं आयुष्य, त्यांचं चारित्र्य बर्बाद करण्यापासून तर अगदी माजी मुख्यमंत्री जे असतील, कोकणातले असतील, या सगळ्या माणसांचा त्यांचा जर इतिहास पाहिला, बहुजन समाजातली माणसं निवडून त्यांचं चारित्र्य हनन करणे, सार्वजनिक जीवनातून त्यांना हद्दपार करणे, एवढ्यासाठी ज्यांनी पत्रकारिता वापरली, मीडियाचा वापर केला, ते सगळे दुर्दैवानी महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारांचे प्रेरणास्त्रोत होतात. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता दिसत नाही, त्यांना महात्मा फुल्यांची पत्रकारिता दिसत नाही, त्यांना जे जवळकरांची पत्रकारिता दिसत नाही. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि त्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 2014च्या पूर्वी केंद्र सरकारमध्ये काँग्रेस होती. आता काँग्रेसची लोक
फार काही पत्रकारांविषयी जागरूक होते अशातला भाग नाही. आज 2014 ते आताच्या काळामध्ये देशभरात पत्रकारांवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतात, मीडियातल्या माणसांवर होत आहेत, ते पूर्वीच्या काळात होत नव्हते अशातला भाग नाही. किमान त्यांनी एक तत्व पाळलं होतं की एखादा पत्रकार एखाद्या नेत्याच्या विरोधात लिहित असेल, सत्यशोधन करत असेल, तर त्या काँग्रेस नेत्याचा त्याला फोन जायचा आणि सांगायचं की बाबा माझं काय चुकलं, घरी या, चहा पाणी घ्या. तरी तो पत्रकार ऐकत नाही तर काँग्रेस नेता किमान सोडून द्यायचा. आताचा भाजप नेता सोडून देत नाही. पूर्वीच्या काळामध्ये पत्रकार जवळ करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि 2014 मध्ये मोदींचं शासन ज्या पद्धतीने भारतात आलं, सगळे मीडिया हाऊस अगदी विकत घेण्याचं पहिल्यांदा काम केलं. ही बदमाशी मोठ्या प्रमाणावर केली. आज मीडिया हाऊस मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अनेक त्याचे मालक हे राज्यसभेचे भाजपचे खासदार दिसतात किंवा त्या सगळ्या मोठीशहा या कंपनीच्या व्यवसायात कुठेतरी मोठे भागीदार दिसतात. त्याच्यामुळे कोण चांगला कोण धुतल्या तांदळाचा आहे हे बघायला गेलं तर आपल्या पदरात निराशा पडण्याशिवाय दुसरं काही पडत नाही. अतिशय संकटाचा काळ. या संकटाच्या काळामध्ये जर चळवळ या दृष्टीनं, कॅडरबेस या दृष्टीनं जर मला कोणतं तरी आशास्थान दिसत असेल तर माननीय वामन मेश्राम आणि त्यांचं भारत मुक्ती मोर्चा हे दिसतं. एक पत्रकार म्हणून मला सातत्याने ते वाटत आलंय की अशा पद्धतीच्या व्यक्तींच्या मागं, अशा पद्धतीच्या समुदायाच्या मागं किमान मराठा बहुजनांनी, कुणबी बहुजनांनी मोठ्या प्रमाणावर आपला आधार कसा उभा होईल. ही माणसं ज्या पद्धतीने वाहवत जातात, आपल्याच माणसाच्या विरोधात आपलाच माणूस उभं करणं हे सुरुवातीपासून या संघीय व्यवस्थेचं सूत्र राहिलेलं आहे आणि हे सूत्र प्रामुख्यानं सगळ्या क्षेत्रात वापरलं जातं. आज ज्या पद्धतीने माणसाला भिडवत एका विशिष्ट व्यवस्थेचं सरकार आलेलं आहे, देशाच्या राजकीय व्यवस्थेचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे, देशाच्या आर्थिक सगळ्या संस्थांचं संघीकरण मोठ्या प्रमाणे होत आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. अकोला जिल्ह्यात या परिसरामध्ये जवळपास 100 ते 150 पतसंस्थांच्या शाखा असणाऱ्या एका मोठ्या पतसंस्थेचं मी बघतोय गेल्या 5-6 वर्ष झाले ज्या पद्धतीने संघीकरण आणि भाजपकरण होते आहे. बहुजन समाजाची संस्था, मराठा बहुजनांची संस्था, ह्या सगळ्या संस्थांचं संघीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. आधी केवळ नागरिक क्षेत्रातल्या ज्या अर्बन बँका होत्या ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बटीक होत्या, परंतु आता कुणबी मराठा समाजाच्या ताब्यात असणाऱ्या संस्थांचं सुद्धा संघीकरण ज्या मोठ्या प्रमाणावर होत आहे हे संकट आपल्या लक्षात येत नाही. हा पैसा जो आहे या निमित्ताने पैशाची बदमाशी करून हा पैसा मोठ्या प्रमाणावर आपल्या विरोधात केलेल्या व्यवस्थांचे तोंड बंद करण्यासाठी वापरला जातो आणि कळतपणे त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या जीवनावर होतो. हे जेव्हा एखाद्या माणसाच्या लक्षात येतं तेव्हा तो धक्का बसल्यासारखा होऊन जातो. एकापेक्षा एक अनेक गोष्टी अशा आहेत. देशात 2014 ते आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने माणसांना काढल्या गेलं, व्यवस्थेच्या विरोधात लिहिणारे अनेक पत्रकार, अगदी निखिल वागडे पासून, रवीश कुमार पासून, अभिसार शर्मांपासून, ही माणसं ऐकत नाही तर तो मीडियाच विकत घ्यायचा आणि या माणसांना काढून टाकायचं. देशातल्या ईशान्येतल्या अनेक राज्यांमध्ये पत्रकारांचे दिवसाढवळ्यात खून होतात. ते यासाठी की त्यांचं रेकॉर्ड जर आधी पाहिलं तर ही निडर माणसं होती. जिल्ह्याच्या ठिकाणी आजही मेश्राम साहेब युट्यूबच्या माध्यमातून, सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून खरी पत्रकारिता जिवंत आहे. मेन स्ट्रीम मधली पत्रकारिता दुर्दैवाने मेलेली आहे. पण राजासमोर कोणी बोलण्याची हिंमत करत नाही की राजा पोपट मेलेला आहे. पोपट चालत नाही, पोपट बोलत नाही, मान हलवत नाही, काही खात नाही, असं सगळं सांगणं चालू आहे. पण पोपट मेला आहे हे सांगण्याची हिंमत जर कोणाची असेल तर आज छोट्या छोट्या मीडियाची आहे, युट्यूब चॅनलची आहे, एखाद्या पोर्टलची आहे. परंतु महत्वाचा मीडिया मूग गिळून गप्प आहे अशी दुर्दैवी व्यवस्था देशामध्ये निर्माण झालेली आहे. 2024 पर्यंत ही मला वाटते या देशातली कदाचित शेवटची निवडणूक असेल. तुम्हाला मताचा अधिकार वापरायला मिळेल. ही माणसं ज्या पद्धतीने हिटलरचा आदर्श घेऊन, मुसोलिनीचा आदर्श घेऊन ज्या व्यवस्था तुमच्यावर लादू इच्छितात ती फार भयंकर आहे, गंभीर आहे. मी कुतूहल म्हणून अनेक लोक आरोप करतात की म्हणजे ते सत्य सांगतात की या सरकारचा, मोदींचा, संघाचा आदर्श हिटलर आहे, मुसोलिनी आहे वगैरे वगैरे. मी सहज हिटलरचं काही गोष्टी तपासायला गेलो. आता जी घोषणा आली होती मेरी माटी मेरा देश, मी त्या हिटलरच्या त्या बारीक सारीक त्यांच्या कोणत्या घोषणा होत्या ते बघायला गेलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. माय सॉइल माय प्राईड ही कोणी एकेकाळी 1932 साली त्याची घोषणा होती. जर्मनीत राईन नावाची सगळ्यात मोठी नदी आहे. मेरी गंगा मेरा अभिमान,
माय राईन माय प्राईड ही 33-34 साली हिटलरनं जर्मनीत राबवलेली, त्याचा प्रचार मंत्री जो होता गोबेल्स, त्यांनी राबवलेल्या ह्या गोष्टी त्या अचानक ही माणसं कशी राबवतात? हा दुर्दैवी योगायोग असू शकत नाही. सगळ्या घोषणा, सगळ्या गोष्टी हिटलरच्या ज्या पद्धतीने राबवल्या जातात आणि हिटलरनी लाखो जीव लोकांचे कत्ल केले, लाखो जीव लोकांना गॅस चेंबर मध्ये मारलं, त्याची दुसरी परिणती गुजरात पासून सुरू झाली. हे सगळं सारखं दिसतं. शिक्षित माणसाला हे बघता येतं सगळं. याच्या विरोधात बोलणारा मीडिया दुर्दैवाने संपलाय. मीडियाचा पोपट मेला आहे आणि छोटे मीडिया, युट्यूब असतील, लहान सहान चॅनल असतील, जिल्ह्यात काम करणारे साप्ताहिक असतील, मासिक असतील, त्या सगळ्यांनी हा सत्य धर्म जागृत ठेवलाय आणि हा सत्य धर्म याही पुढे मोठ्या प्रमाणावर भारत मुक्ती मोर्चा सुरू ठेवेल आणि त्या सगळ्या प्रयत्नांना मराठा बहुजन समाजाने, कुटुंबांनी, सगळ्यांनी पाठिंबा द्यावा एवढं आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.